कुठचेही प्लॉट विकले जात आहेत, कशाही इमारती उभ्या राहत आहेत, कोणीही लोक येत आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जर समजा तुम्ही जर महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणा वगैरे ठाणा हा भाग पकडलात, त्यातला सगळ्यात राज ठाकरे जो ओरडून इतकी वर्षी जे सांगतोय, बाहेरून येणारे लोंढे आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रोव्हाइड करत असलेल्या फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चरच्या, याच्यामुळे अजून विस्का होतोय त्याचा. 56 ट्रेन रोज येतात लोक, 56 ट्रेन्स रोज मुंबईत येतात, मुंबईत येतात. ही माणसं कुठे राहत आहेत, कुठे जात आहेत, काय करतायत, कोणाचा कशाला काही पत्ता नाहीये. त्यांच्यासाठी इमारती उभ्या राहत आहेत, अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत, त्यांच्यासाठी फ्लायओव्हर्स उभे राहत आहेत कारण तो ट्रॅफिक वाढला, त्यांच्यासाठी ब्रिजेस उभे राहत आहेत कारण तो ट्रॅफिक वाढला. असलेल्या लोकांमुळे बिघडलेली गोष्ट नाही आहे, बाहेरून आलेल्या लोकांमुळे बिघडलेली गोष्ट आहे. आता हे सगळे सुरू करतील आमचे चॅनलवाले. वापिस राज ठाकरे साथ. माझ्या सगळ्या आर्किटेक्ट बांधवांना, भगिनींना माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला महाराष्ट्र कसा दिसतो, तुम्हाला पुणे शहर कसं दिसतं, तुम्हाला मुंबई शहर कसं दिसतं, तुम्हाला काय करावं असं वाटतं, हे तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त एक गंमत म्हणून, हॉबी म्हणून एक असायला मिळालं की मला ही गोष्ट इथे आणावीशी वाटते, मला ही गोष्ट इथे करावीशी वाटते. उद्या त्या कल्पनांना गती येईल. मी निश्चित आशावादी आहे, मी तुम्हाला खरंच सांगतो. आणि तुमच्यापैकी कोणालाही ज्यांना असं वाटेल की ही मला गोष्ट करायची आहे, करावीशी वाटते, कृपा करून येऊन मला भेटा याच्यात, कारण मला त्याची आवड आहे. जिथे जिथे माझ्याकडनं शक्य होईल तिथे तिथे त्या गोष्टी केल्या जातील. आता तुम्हाला मी ह्याच्यात ती शिवाई पार्क मैदानामध्ये केलेली एक बाग आहे, ती येऊन बघा. आजही तशी ठणठणीत व्यवस्थित आहे. संध्याकाळी सगळी मुलं बिलं जात असतात वगैरे वगैरे, कुठेही काही खराब झालेलं नाहीये. बाकीच्या बागा बघा. माझी जी तळपायाची आग मस्तकात जाते ना, ती याच्यासाठी जाते की जनतेला का नाही कळत, लोकांना का नाही कळत की ज्या लोकांनी इतका विचका करून ठेवलेला आहे आमच्या शहरांचा आणि राज्यांचा, आपण परत त्याच पक्षांना आणि त्याच लोकांना मतदान करतो आहोत. अकाउंटेबिलिटी नावाची काही गोष्टच उरलेली नाही आणि 30 माणसं निवडून देत आहेत. आता परवा दिवशी जो समजा काय मुंबई रस्ता, काय कोकणातला रस्ता, बरोबर आहे, गणपतीच्या आधी आम्ही बनवून देतो 1 लेन, काही नाही, उडाला सगळा, करोडो रुपये फुकट गेले, त्यात तो ब्रिज पडला. पुन्हा जर तो आमदार तिकडे निवडून आला तर त्याला कळणार आहे का की बाबा माझ्याकडनं काही चूक झाली आहे? निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही सगळं विसरता. रस्त्याला खड्डे आहेत, इथे चालता येत नाही, फुटपाथ मिळत नाही, शाळा मिळत नाही, हॉस्पिटल मिळत नाही, पैसे वाढलेत, हे वाढलेत, हे सगळं 5 वर्ष सगळं बोंबलत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावरती भलत्या विषयावरती मतदान करून मोकळे होता. आत्ताच आपण बघितलं G20 एवढं मोठं भारतभर झालं आणि त्याच्याकरता खूप ब्युटिफिकेशन झाले सगळ्या शहरांमध्ये आणि पार शहरं धुवून काढली आणि एकदम रातोरात त्या शहरांना त्यांनी चमकवलं आणि ते सगळे गायब पण झाले. तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? की याच्यावरती मी फार पूर्वी एक बाळासाहेबांचं एक व्यंगचित्र, फार अप्रतिम व्यंगचित्र होतं. असेच कोणीतरी फॉरेन डेलिगेट्स येणार होते, मला असं वाटतं इंदिराजींच्या काळामध्ये का कुठेतरी, आणि त्यांच्यासाठी सगळं लाल कार्पेट टाकलं होतं, कळलं का? आणि ते लाल कार्पेट या बाजूने उघडून ज्या नको ना दाखवायच्या नाहीत ना गोष्टी, त्या कार्पेटच्या खाली झाडून टाकत होत्या. उद्या ते गेले की हे लाल कार्पेट परत बाहेर येणार आहे, आपल्यासमोर परत कचराच असणार आहे. पण सर मग हे ब्युटिफिकेशन परमनंट का करत नाहीत? आता केलं बघा तुम्ही, ते दिव्याच्या पोल लावल्यावर दिवे लावलेत नाही का? ते मी माझ्या भाषणामध्ये बोललो नाही का त्याशी? साहेब, आज पुण्यामध्ये आपण बघितलं की एवढा FSIचा सुळसुळाट झालाय की ऑलमोस्ट 5 आणि आता 10 पर्यंत FSI पुण्यामध्ये झालेला आहे. पण रस्ते वाईट करायला कंडिशनच नाहीये, म्हणजे देर इज नो कंडिशन. म्हणून हे नेक्सस जे आहे ना, की हे बिल्डरांनी काहीतरी पैसे द्यायचे राज्यकर्त्यांना आणि मग या पॉलिटिशियन्सना पैसे देऊन त्याच्यामधनं FSI वाढवून घ्यायचे. मुळात लोकसंख्येनुसार जर समजा तुम्ही रस्त्यांची जर समजा बघितले, रस्ते किती लागतात, तर लोकसंख्येनुसार 15% तुम्हाला रस्ते लागतात. आज पुण्याची परिस्थिती अशी आहे, जवळपास 7 ते 8% रस्ते आहेत. एके दिवशी घरातनं निघाल आणि तिकडेच असाल. आपण एक इमारत ज्या वेळेला बांधतो आहोत, त्या एक इमारत बांधल्यानंतर तिथे गाड्या किती येणार आहेत, किती वाढणार आहेत? प्रत्येकाकडे काय एक गाडीच असते, 2-2 असतात, 3-3 असतात, तो ठेवणार कुठे आहे?